नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी मी माहिती आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि ती खास करून शेतकरी वर्ग लोकांसाठी होणार आहे. शेतकरीच काय, प्रत्येक सामान्य व्यक्तीला सुद्धा ही अतिशय महत्वाची माहिती आणि गंभीर सुद्धा ही माहिती ठरणार आहे. त्यामुळे कुठेही न स्किप करता, कोठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल त्यावेळीच ही माहिती काय आहे आणि सामान्य व्यक्तींसाठी, शेतकरी वर्ग लोकांसाठी ही महत्वाची माहिती का आहे आणि का गंभीर आहे हे आपल्याला समजणार आहे. त्यामुळे साईटला दिलेल्या इथे घंटी जे जे बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर दर्शको, आता वेळ न दवडता ही माहिती काय आहे हे आता मी तुम्हाला सांगतो. काय आहे हा एल निनो हे आपल्याला पाहायचं आहे. एल निनोचं संकट फक्त शेतकऱ्यावर नाही, सामान्य व्यक्तीवर नाही, भारतावर नाही, तर पूर्ण जगावर हे संकट आलेलं आहे. तर ह्याच एल निनोचं संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आणि नेमकं एल निनो काय आहे आणि शेतकरी वर्ग लोकांसाठी किती नुकसानदायक हा एल निनो ठरणार आहे हे आपल्याला लक्षात येणार आहे. तर ह्या एल निनोची माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत आणि पूर्ण जग का चिंतेत आहे आणि पूर्ण जगातील शेतकरी लोक का चिंतेत आहेत हे आपल्याला लक्षात येणार आहे. आणि शेतकरी जर चिंतित असेल तर ऑटोमॅटिक ह्या जगातील सर्वसामान्य माणूस असू दे, श्रीमंत माणूस असू दे, प्रत्येक माणूस असू दे हा चिंतेत असतोच. त्याच्यामुळे पूर्ण जगावर ह्या एल निनोचं संकट हे ओढावत आहे. तर ह्या एल निनो विषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर पाहूया एल निनो. तर दर्शको, मला आता तुम्हाला काय सांगायचं आहे. सध्या तुम्ही टीव्हीवर, वर्तमानपत्र किंवा मोबाईलवर एक शब्द सारखा ऐकत असाल, एल निनो. हवामान खातं सांगते की एल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडणार आहे, शेती धोक्यात आहे, महागाई वाढणार आहे. पण मित्रांनो, हा एल निनो नक्की कोणत्या देशात राहतो आणि आपल्या महाराष्ट्रातल्या पावसाचा काय संबंध हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. समुद्रात घडणारी एक घटना आपल्या थेट शेतातील पीक कशी वाळवू शकते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याकडे काय प्लॅन आहेत. आजच्या या विशेष मोठ्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नाची उत्तरं अगदी सोप्या भाषेत नकाशा आणि ग्राफिकच्या मदतीने पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, त्यामुळे आताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दर्शको. तर एल निनो म्हणजे काय, आता हे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. भारताची जागा आणि उजव्या बाजूला असलेलं प्रशांत महासागर आणि दक्षिण अमेरिका, पेरू देश, ह्या देशात जे समुद्र आहेत त्या समुद्राच्या पाण्यात लाल रंग, गरम पाणी जे असतं तेच एल निनो जर म्हटलं तरी काही हरकत नाही. सगळ्यात आधी समजून आपण घेऊया की एल निनो म्हणजे काय. एल निनो म्हणजे एक स्पॅनिश शब्द आहे ज्याचा अर्थ होतो लहान मुलगा किंवा बाल येशू. आता याला एक हे नाव का पडलं असेल, कारण दक्षिण अमेरिकेतील पेरू देशाच्या किनाऱ्यावर ख्रिसमसच्या सुमारात डिसेंबरमध्ये समुद्राचं पाणी अचानक गरम व्हायला सुरुवात झाली. सर्वसाधारण वर्षात काय होतं, प्रशांत महासागरात पश्चिमेकडे पूर्वेकडे वाहणारी वारे गरम पाणी आशिया खंडातील आपल्या बाजूला ढकलतात. यामुळे आपल्याकडे पाऊस पडतो. पण एल निनोच्या वर्षात हे वारे कमकुवत होतात आणि समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपैकी 0.5 सेल्सिअस टेक्स्ट सी ते 2 CIR असती टेक्स्ट सी ने वाढते. हे गरम पाणी तिथेच थांबते. निसर्गाचा हा समतोल बिघडल्यामुळे जगाचा एकाच्या भागात प्रचंड पाऊस पडतो. उदाहरणार्थ अमेरिकेत पूर येतो आणि दुसऱ्या भागात म्हणजे आपल्या आशिया खंडात, भारतात कोरडा दुष्काळ पडतो. तर हे एल निनोचं आहे. मग ते भारताचे काय त्याच्याशी संबंध आहे हे पण आता आपण जाणून घ्या. एल निनो आणि भारतीय मान्सूनचा संबंध बघा काय आहे. व्हिज्युअल मान्सून वारे भारतात कसे येतात याचे आता अॅम्युनेशन आपण साईट दिलेल्या स्क्रीनवर पाहत असाल. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की 1000 किलोमीटर पासून दूर समुद्रात पाणी तापलं तर आपल्या महाराष्ट्रात पावसाचा काय फरक पडतो.
तर मित्रांनो, भारताचा मान्सून हा समुद्रावरून येणारा थंड आणि दमट वाऱ्यावर अवलंबून असतो. पण जेव्हा एल निनो, तेव्हा प्रशांत महासागराच्या अतिउष्णतेमुळे हवेच्या दाबाची संपूर्ण सिस्टीम कोलमडते. जे मान्सूनचे वारे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून भारताकडे बाष्प ढग घेऊन येणारे असतात, ज्याची गती मंदावते. परिणामी काय होतं? मान्सून भारतात उशिरा दाखवलं होतो. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूप कमी होते आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे पावसातील खंड, ड्राय स्प्लेस वाढतात. म्हणजे एखादा पाऊस पडला की पुढचे 20 ते 25 दिवस पाऊस पडत नाही. हे असं ह्या घटना घडल्यामुळे होतात. तर आता आपल्या याच्यावर काय होतं? शेती, अर्थव्यवस्था आणि तुमच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे. व्हिज्युअल करपलेली पिके, रिकामी धरणे, बाजारातील भाज्यांचे वाढलेले भाव किंवा धान्याची पोती व्हिज्युअल मागे चालवतात. हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी नाही आहे दर्शक, तर हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. एलोनियोचे सावट आल्यावर काय हे होतं, हे आता ही साईट आहे जी स्क्रीनवर मी दाखवतो, हे आता आपण पाहतच आहात. याप्रमाणेच सर्व गोष्टी घडत असतात. तर महत्वाचं म्हणजे खरीपाच्या पेरण्या संकटात. जुलैमध्ये पाऊस न पडल्याने सोयाबीन, कापूस, मका, भात या पिकांच्या पेरण्या लांबतात आणि उशीर पेरणी झाल्यामुळे पिकांचे उत्पादन घटतं. आज जून महिना चालू आहे, आज 13 तारीख आहे आणि तरी पावसाचं सावट हे दिसतच नाही. फक्त ढगाळ वातावरण होतं आणि लगेच थोड्या वेळात एकदम सूर्य आपल्याला दिसायला लागतो आणि तापमान वाढतं. हेच निनोचे आपल्याला त्रास याचाच होत आहे. तर उशिरा पेरणी लांबल्यामुळे पिकांचे उत्पादन तर घटतेच, पण भूजल पातळी घटते. पाऊस कमी पडल्यामुळे विहिरी आणि बोरवेल ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्येच कोरडे पडू लागतात. याचा फटका रब्बी हंगामाला, गहू, हरभराला सुद्धा बसतो. चारा टंचाई आणि दूध उत्पादन, पाण्याची दुर्भिक्ष झालेली की गुरांना चारा मिळत नाही, ज्यामुळे दूध उत्पादनात घट होते. शेतकऱ्यांचे दुग्ध व्यवसायाचे गणित सुद्धा बिघडते. महागाईत वाढ होते. जेव्हा शेतात धान्य, डाळी आणि भाज्याचे उत्पादन कमी होते, तेव्हा बाजारात त्याचे भाव गगनाला भिडतात. म्हणजे एलो निनोचा फटका फक्त शेतकऱ्यालाच नाही, तर शहरात राहणाऱ्या सामान्य ग्राहकाच्या खिशालाही बसतो. म्हणजे न्यूजचा किती हे आपल्यावर संकट आलेलं आहे, हे याच्यातून आपण जाणवू शकतो. तर याच्यावर तोडगा काय? शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? आता शेतकऱ्यांसाठी मी सांगतो. ठिबक सिंचन. शेतकऱ्यांनी मिश्र पिकाची शेती आणि हवामान खात्याची ऍप वापरण्याने व्हिज्युअल, तुम्हाला आता मी साईटला तुम्ही बघितले पाहिजेत आणि हे काय आहे नेमकं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर चॅनेलचा उद्देश माझ्या काय आहे? तर समस्या सांगणे नाही, तर त्यावर उपाय शोधणे आहे. संकट मोठे आहे, पण जर आपल्याला आधीच नियोजन केले तर या नुकसानीपासून वाचू शकतो. तर आता आपण काय शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे हे मी आता तुम्हाला सांगतो. पिकाऐवजी पिकाची हुशारीने निवड करा. जास्त पाणी लागणाऱ्या पिकाऐवजी कमी कालावधीमध्ये कमी पाण्यात येणाऱ्या पिकाची निवड करा. जसे की बाजरी, मूग, उडीद किंवा सोयाबीन आणि कापसाच्या अशा शेती दुष्काळात तोंड देऊ शकतात. अशा मिश्र पिकाची पद्धत तुम्ही वापरा. पाण्याचा थेंब आणि थेंब वाचा. पारंपरिक पद्धतीने पाण्याऐवजी ठिबक किंवा तुषार सिंचनचा सक्तीने वापर करा. शेतात ओलावा टिकून ठेवण्यासाठी मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर करा. डिजिटल राहा. हवामान खात्याचे एमडी अंदाज, कृषी विद्यापीठांच्या सल्ल्यावर बारीक लक्ष ठेवा. तर दर्शको, एल निनोचं इतकी ह्या घडामोडी आहेत. तुम्ही पूर्ण तुम्ही पूर्ण स्क्रीनवर कॅमेरा समोर हे तुम्ही जे जे काय आहे एल निनोचं, हे मी साईडला मी दाखवतच आहे. एल निनोचं सावट नक्की चिंताजनक आहे, पण योग्य नियोजन, पाण्याचा हुशार वापर, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण बळीराजाचा हा संकटही मात करू शकतो. मला विश्वास आहे तुमच्या भागात सध्या पावसाची स्थिती काय आहे, तुम्ही खरीपासाठी काय नियोजन केले आहे, मला खालील कमेंट करून नक्की सांगा. ही महत्वाची माहिती आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आता शेअर करा. व्हिडिओ आवडला तर असेल तर लाईक करा आणि सर्व समावेशक माहितीसाठी तुमच्या हक्काचं जेडी ऑलराऊंडर चॅनेल सबस्क्राईब करायला दर्शको विसरू नका. अत्यंत संकट आज पूर्ण जगावर आलेलं आहे.
निनोचं. तर या एलो निनोच्या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, की आपण जागृत राहा. प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा आणि थेंबाचा वापर करा. ठिबक सिंचनचा वापर करा आणि कमी पावसात येणारी पिके आपण शेतकऱ्यांनी घेतली पाहिजेत. तरच आपण या एलो निनोचा आपण यातून सुटका आपली होऊ शकते. कारण खूपच तापमान वाढलेलं आहे. आता तुम्ही बघताय असं तापमान कधीच एवढ्या वर्षात वाढलं नव्हतं. याला कारणीभूत फक्त मनुष्यजातच आहे. तर आपण एल या संकटापासून कसं वाचेल, एक मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे आपल्यासाठी. यातून मी आपल्याला माझं काम होतं सावध करणं. कारण प्रत्येक आज बातमीवर, टीव्हीवर एल सावट, संकट हे असं दाखवत आहेत. तरी आपण अशा कितीतरी संकटातून आपण गेलेलो आहोत. कोरोनासारख्या महामारीतून आपण गेलेलो आहेत. तर एल काय धरून बसला. तर निराश न होता शेतकऱ्यांनी जी कमी पावसामध्ये जी पिकं येत आहेत, त्या पिकांचा वापर करा आणि ठिबक सिंचनचा वापर करा. कृषी विद्यापीठ असेल, हवामान खातं असेल याच्यावर लक्ष ठेवा. जीडी ऑलराउंडर YouTubeवर सुद्धा येणाऱ्या काळात महत्त्वाच्या अशाच माहिती मी घेऊन येणार आहे. त्यामुळे ह्या चॅनलवर सुद्धा माझ्या लक्ष ठेवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक, WhatsApp ग्रुप, सोशल मीडियावर प्रत्येकावर शेअर करा. चला तर दर्शको नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तर तास धन्यवाद. नमस्कार. जय भारत, जय महाराष्ट्र.